नमस्कार, रोहिणीस देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर चला आपण पाहूया. आज पहा, आपल्याला जर खूपच अडचणी आणि संकटे अडथळे येत असतील तर आपल्याला दत्तबवनी ही काय फायदे देत असते आणि आपल्याला हे वाचल्याने काय म्हणजे त्याचं हे भेटत असतं. तर घोर संकटाच्या वेळी जर तुम्ही आर्थिक अडचणीत किंवा जीवनात मार्ग सापडत नसेल त्यावेळेला रोज ही दत्तबवनी पठण करायचे. ह्यामुळे दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण आपल्याला प्राप्त होत असते. म्हणजे ते आपल्या आजूबाजूलाच असतात आणि आपलं रक्षण करतात. ह्याच्यासाठी आपण ही कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे दत्तबवनी ही आपल्याला वाचायची आहे. तर करुणा त्रिपदी हे कशामुळे वाचायचे आहे आणि हे जे फायदे काय असतात, यामुळे आपण काय होतं, करुणा त्रिपदी हे वाचल्यामुळे आपल्याला दिवसभराचा थकवा जो असतो तो दूर होऊन मनाला विलक्षण शांती असे आपल्याला लाभते. घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होत असते. त्याच्यामुळे आपल्याला हे करुणा त्रिपदी वाचायचे असते. हे सर्व विघ्न दूर होतात आणि कुटुंबात सुख समाधान वातावरण हे राहत असते. त्याच्यामुळे आपल्याला हे करुणा त्रिपदी वाचायचे आहे. आपल्याला दत्तसेवा पण चालूच ठेवायची आहे. नित्य आपण दत्त महाराजांना अभिषेक करणे पंचामृत पाण्यांचा, आणि ते पाणी आपल्या घरामध्ये अभिषेकाचं तीर्थ सर्व घरात टाकायचं. त्याच्यामुळे पण आपले जेवढे अडचणी अडथळे आहेत ते सर्व दूर होत असतात आणि जे अदृश्य शक्ती जी आहे ती आपल्याला त्रास देत नाही, ती पण म्हणजे त्याचा पण प्रभाव जो आहे कमी होत असतो आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे ती पण आपल्याला कमी लाभत असते. त्याच्यामुळे आपल्याला हे दत्त महाराजांचं तीर्थ आहे ते आपल्याला पूर्ण घरामध्ये टाकायचं आहे. दत्तात्रेय व्रज कवच हे आपल्याला जरूर वाचायचं आहे. जर तुम्ही व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात शत्रूचा त्रास असेल, बाहेरील अघटित संकटाची भीती वाटत असेल तर दत्तात्रेय व्रज कवच हे तुम्हाला नित्य पठण करायचं आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची बाह्य पीडा, अदृश्य किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ फिरकणार नाही. तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षण होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे दत्तात्रेय व्रज कवच हे वाचायचं आहे. तर तुम्ही ही सेवा केल्याने तुम्हाला भरपूर असे सर्व फायदे होणार आहेत आणि जे तुमच्यावर संकट येणार आहेत ते दत्त महाराज दूर करणार आहेत. तर होईन तेवढी समज तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.